माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या अनेक दिवसांपासून पिचड यांच्यावर उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोकमुळे 2 महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते। 1972 साली राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती। 1980 साली अकोले विधानसभेतून पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून गेलेत। 1991 मध्ये पहिल्यांदा मंत्री होते। त्यामुळे दुःखद वार्ता, दुःखद बातमी समोर आलेली आहे। माजी आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे। 1 जून 1941 ला आदिवासी समूहातील महादेव कोळी समाजात त्यांचा जन्म झाला। BA LLB पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली। 1972 साली राजकीय कारकिर्दीला सुरुवात। 1972 साली राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यात आली। 1980 साली अकोले विधानसभेतून ते पहिल्यांदा विधानसभेवर गेले। 1991 मध्ये पहिल्यांदा ते मंत्री झाले। 1980 ते 2004 अकोले विधानसभेचे सलग 7 वेळा ते आमदार होते। 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देखील होते। 2019 मध्ये मुलगा वैभव पिचड यांच्यासह त्यांनी भाजपात प्रवेश केला। 1980 ते 2004 अकोले विधानसभेचे सलग 7 वेळा ते आमदार होते। 1995 ते 1999 या काळात त्यांनी महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले। तर 2019 मध्ये मुलगा वैभव पिचड यांच्यासह मधुकर पिचड यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। तत्पूर्वी 7 वेळा ते आमदार म्हणून निवडून गेले। महाराष्ट्राचे आदिवासी समाजाच्यासाठी त्यांनी आयुष्य दिलं असं आमच्या ज्येष्ठ सरकारला होतं। अलीकडे त्यांची स्वतःची वजन नव्हती, पण त्या आजारातून मात करतील असा आम्हाला लोकांना विश्वास होता। त्यांचे चिरंजीव वैभव आणि बाकी कुटुंब यांना परमेश्वर हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती देव मी अंतःकरणापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। राजकीय क्षेत्राकरता ही अत्यंत मोठी हानी आहे। पिचड साहेबांनी तळागाळातलं काम सुरू केलं आणि अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून विधानसभा आणि मंत्रिपदापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केलं। विशेषतः आदिवासी समाजाकरता त्यांनी केलेलं काम हे सदैव लक्षात राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।